मोपा विमानतळ प्रकल्पाच्या निविदा जारी करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने अखेर बुधवारी मान्यता दिली। मंत्रिमंडळाची विशेष बैठक पार पडल्यानंतर पार्सेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली। केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या गत मंगळवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत मोपा विमानतळाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मान्यता देण्यात आली। या बैठकीत मोपा विमानतळ प्रकरणी तब्बल 3.5 तास चर्चा झाली। काही पर्यावरणवाद्यांनी या प्रकल्पाला विरोध केला होता। त्यांच्या प्रत्येक मुद्द्यावर त्याचप्रमाणे गोवा सरकारने उत्तरे दिली, त्यावरही सखोल चर्चा करण्यात आली। सर्व बाजूंनी विचारविनिमय करून बैठकीअंती मोपा विमानतळ प्रकल्प हाती घेण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला। त्याचे रितसर पत्र आल्यानंतर पार्सेकर सरकारने बुधवारी या प्रकल्पाची RFP म्हणजेच निविदा जारी केली। एक ग्रीनफील्ड इंटरनॅशनल एअरपोर्ट मोपाच्या बाबतीन थोडा बॅकग्राऊंड सांगता। आम्ही ग्रीनफील्ड इंटरनॅशनल एअरपोर्ट मोपाच्या कन्स्ट्रक्शना खातीर आम्ही टेंडर 3 ऑक्टोबर 2014 काढलेले। ते 2 फेजींनी असले। फर्स्ट फेज किंवा फर्स्ट स्टेज जी असली ती रिक्वेस्ट फॉर क्वालिफिकेशन्स टू प्री क्वालिफाय experienced and capable developers based on their technical and financial parameters. ही पहिली फेज असली। आणि सेकंड फेज जी असा ती जे इट इज RFP रिक्वेस्ट फॉर प्रपोजल अँड कन्सेशन एग्रीमेंट टू ओनली टेक्निकली क्वालिफाईड बिडर्स। पहिली फेज कंप्लीट झाली आणि वी हॅव शॉर्टलिस्टेड 5 एजन्सीज। तुमच्याकडे पावल्यात ते एजन्सी मेसर्स GMR एअरपोर्ट्स लिमिटेड, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, मेसर्स एसल इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड, मेसर्स GVK एअरपोर्ट डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड and Messrs. Voluptas Developer Private Limited. Upon evaluation of technical bid, all these 5 applications or applicants हे क्वालिफाय केले असतात। आपल्या निविदांमधून एकूणच 5 कंपन्या छाननीनंतर सरकारने विचारात घेतल्या। या प्रक्रियेनंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्षात इच्छा प्रस्ताव मागवले जातील। त्यासाठी 90 दिवसांची मुदत दिली जाईल। जी कंपनी सरकारला नफा करून देईल त्यांनाच बांधकाम प्रस्ताव दिला जाईल। फेब्रुवारी 2016 पर्यंत येणाऱ्या प्रस्तावावर अभ्यास करून त्यातील काही प्रस्ताव स्वीकारले जातील। त्यानंतर आर्थिक प्रस्ताव जारी केला जाईल। मार्च अखेरपर्यंत साधारणतः आर्थिक प्रस्ताव खुले करून त्यातील प्रत्यक्षात कोणाला निविदा द्यायची यावर निर्णय होईल। आम्ही आज अप्रूव्हल दिला, त्यामुळे ओनली दॅट द कन्सेशन एग्रीमेंट जो आम्ही केला इट इज बीइंग वेटेड बाय लर्नेड ॲडव्होकेट जनरल। इफ नीड बी एनी सजेशन्स किंवा मॉडिफिकेशन्स ताणे सजेस्ट केली जाल्यार दोज वूड बी इनकॉर्पोरेटेड। आणि RFP येतली। कन्सेशन एग्रीमेंटात जे काही महत्वाच्यो गजाली आसात ती हांव सांगता। स्पेसिफिक एडिशन्स जी केल्ली आसात। एक्चुअली कन्सेशन एग्रीमेंट हो केंद्र सरकारान आमकां ड्राफ्ट दिल्लो, त्या ड्राफ्टा प्रमाणेच केला। बट इन एडिशन टू दॅट वी हॅव एडेड सम इम्पॉर्टंट एडिशन्स आय वूड से। एक देर इज construction of 6-lane express way connecting airport to National Highway 17. ना मेन National Highway 17 आसा थीचल्ल्यान एअरपोर्टाक पावणारो सद्याचो रस्तो जो आसा
तो सोडून हय 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 तेचेर 300 कोटी खर्च आसा. यासाठी काम सुरू करण्यासाठी संबंधित कंपनीला 150 कोटी रुपये सरकारला द्यावे लागणार आहेत. तसंच या ठिकाणी कामगारांना घेताना गोवेकरांनाच प्राधान्य देण्याचं बंधन घालण्यात आलंय, अशी माहिती यावेळी देण्यात आली. मागीर एव्हिएशन स्किल डेव्हलपमेंट सेंटर टू बी पुट अप एट ITI पेडणे or any other government ITI as suggested by government. The concessionaire will have to provide training to the local people during the construction period and also beyond to enable absorption of trained personnel in Mopai Airport. In Mopai Airport as well as aviation sector elsewhere. परत the concessionaire has to train at least 75 persons every year in various disciplines.